प्रत्येकाला वाटतं की एक छोटासा व्यवसाय सुरू करावा. काहींचं असतं की एखादं दुकान टाकेल, त्याच्यामध्ये एखादा व्यवसाय करेल किंवा काही जणांच्या डोक्यात छान कल्पना असतात की मी एखादी गोष्ट बनवू शकतो. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग हे करू शकतो आणि ती गोष्ट चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये खपवू शकतो आणि याच्यातून चांगला इन्कम मी जनरेट करू शकतो. तर काहींचं असतं की एखादी सर्व्हिस एजन्सी सुरू करावी. जसं मोबाईल सर्व्हिसेस आहेत. त्याच्यानंतर तुमचं एखादं गाडीचं सर्व्हिस सेंटर मला सुरू करा. अशा वेगळ्या-वेगळ्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बिझनेस अपॉर्च्युनिटी असतात. आणि हे सगळं सुरू करण्याचं स्वप्न हे प्रत्येक व्यक्ती हा बघत असतो. जो होतकरू तरुण असतो तो बघत असतो. आणि गव्हर्नमेंटला सुद्धा असंच वाटतं, की भारतामध्ये लोकांनी जास्तीत जास्त व्यवसाय सुरू करावेत. मेक इन इंडियाचा जो संकल्प आपण गव्हर्नमेंटचा बघितला असेल, की जास्तीत जास्त लोकांना स्वतःचे व्यवसाय कसे सुरू करता येईल आणि हे व्यवसाय सुरू केल्यावरती त्या एकाच व्यक्तीची प्रगती होणार नाही. तर त्याच्याबरोबर ती अन्य त्याच्या गावातले जे लोकं असतील, जे आजूबाजू राहणारे जे तरुण-तरुणी असतील त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि याच्यामधून एक चांगला इन्कम जनरेशन हा आजूबाजूच्या सोसायटीला होणार आहे आणि सोसायटीचं टोटल डेव्हलपमेंट हे होणार आहे आणि त्याच्याचबरोबर आपल्या देशाचंही डेव्हलपमेंट होणार आहे. पण बिझनेस सुरू करायचं म्हणलं की एक प्रामुख्याने अडचण लोकांसमोर असते, की फायनान्शियल जे बिझनेसला लागणार आहे, जो बिझनेसला माझ्या पैसे लागणार आहेत, ते मी नेमके कसे जमवायचे? तर याच्यामध्ये आपण काय होतं, आपण थोडेफार सेव्हिंग्ज केलेले पैसे असतात. मग कोणीतरी नातेवाईक असेल, मित्र असेल, त्यांच्याकडून थोडाफार बिझनेसला आपल्याला सपोर्ट हा मिळत असतो आणि आपण बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न करतो. पण हे जे सोर्सेस आहेत, हे फार लिमिटेड सोर्सेस आहेत. एका ठराविक अमाउंटच्या नंतर असं होतं, की या सोर्सेसकडनं आपल्याला मदत मिळणं किंवा मदत आपण स्वतः जनरेट करणं हे फार अवघड आपल्यासाठी होत असतं. तर आता हे सगळे फायनान्शियल सपोर्ट जेव्हा संपतात, जेव्हा आपल्याकडची स्वतः जमवलेली पुंजी संपते, तेव्हा आपल्याला एकच ऑप्शन आपल्याकडे होतो, तो म्हणजे बँक्स. म्हणजे बँकेमध्ये जाणं, बँकेमध्ये जाऊन एखादं लोन आपल्याला मिळतंय का? या गोष्टींचा विचार हा बिझनेस करताना आपल्याला करायचा असतो, की बाबा ह्या बिझनेसला मला जी अमाउंट लागणार आहे, मला जे डेली वर्किंग कॅपिटल लागणार आहे, ज्याच्यातून माझा बिझनेस हा रन होणार आहे, याच्यासाठी मला बँकेत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. आणि बँकेत जायचं म्हणलं की तुमचा एक्सपिरियन्स असेल, की बाबा मला कोलॅटरल काहीतरी बँकेला द्यावं लागतं. म्हणजे तारण काहीतरी एखादी प्रॉपर्टी द्यावी लागते किंवा एखादा गॅरंटर मला त्या लोनसाठी द्यावा लागतो किंवा माझ्याकडे आयटी रिटर्न्स आणि बरेच वेगळे-वेगळे जे डॉक्युमेंट्स बँकेच्या फॉर्मॅलिटीजनुसार लागत असतात, हे मला सगळे जमा करायचे असतात त्याच्यानंतरच मला बँकेतून लोन मिळत असतं. तर या सगळ्यावरती मात करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2015 साली एक योजना आणली होती. ती बऱ्याच लोकांनी ऐकली असेल, बऱ्याच लोकांनी याच्यात ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला असेल. ती योजना म्हणजे काय, की प्रधानमंत्री मुद्रा योजना. पी-एम-एम-वाय ज्याला म्हटलं जातं. या योजनेच्या अंतर्गत गव्हर्नमेंट बँकांना प्रोत्साहित करते, की तुम्ही ह्या जे नवीन होतकरू तरुण-तरुणी आहेत, जे स्वतःचा बिझनेस करू इच्छितात, त्यांना एक चांगला फायनान्शियल सपोर्ट बँकांनी हा करावा आणि त्याच्या थ्रू हे तरुण-तरुणी चांगलं एक उद्योजक बनू शकतात आणि आपल्या देशामध्ये रोजगार निर्मितीचं एक मोठं कार्य हे लोकं करू शकतात. याच्यासाठी ही योजना गव्हर्नमेंटने अंमलात आणली होती. नमस्कार मंडळी, मी देवीदास दराडे म्हणजेच आपला बँकर्स दादा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. विषय तुमच्या लक्षात आला असेल, की आज आपण चर्चा करणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल. बऱ्याच लोकांनी या योजनेबद्दल ऐकलं असेल, बऱ्याच लोकांनी ॲप्लिकेशन सुद्धा याच्यासाठी केले असतील, काहींचे ते सँक्शन झाले असतील, काहींचे रिजेक्शन सुद्धा झाले असतील. तर या योजनेमध्ये नेमकं काय आहे? किती लोन आपल्याला मिळू शकतं? त्याच्यानंतर या योजनेमध्ये व्याजदर काय लागतो? कोणत्या बँकेमध्ये आपण नेमकं अप्रोच व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला जमा करावं लागतात? आणि दुसरं एक प्रामुख्य याच्यातलं विशिष्ट उदाहरण असं आहे, की बऱ्याच लोकांचे ॲप्लिकेशन हे रिजेक्ट होत असतात. हे नेमके कशामुळे रिजेक्ट होतात? याच्यासाठी आपण कोणकोणत्या डॉक्युमेंट्सची आणि कोणकोणत्या गोष्टींची नेमकी पूर्तता ही अगोदरच केली पाहिजे, म्हणजे आपल्याला लोन मिळण्याचं जे प्रमाण बँकेकडून आहे, ते 100% आपल्याला खात्रीने हे लोन सँक्शन होऊ शकतं. याच्यासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल आणि अर्थसंकल्पामध्ये जे बदल केलेला आहे, जे लिमिट प्रधानमंत्री मुद्रा योजनेचं जे वाढवलेलं आहे, हे नेमकं काय आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन असाल तर सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजूच्या बेलवरती सुद्धा क्लिक करा. म्हणजे नवीन-नवीन व्हिडिओज, नवीन-नवीन विषय जे आपल्या चॅनलवरती आपण घेऊन येत असतो, त्याचा अपडेट ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून कोणताही व्हिडिओ हा मिस होणार नाही. नंतर आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर आपण बघूया की ही मुद्रा योजना नेमकी काय आहे? तर ज्यांच्याकडे कोलॅटरल द्यायला काहीही नाहीये किंवा ज्यांच्याकडे एखादा गॅरंटर द्यायला बँकेसाठी जो नाहीये, या प्रत्येक होतकरू तरुण-तरुणीसाठी व्यवसाय कर्ज घेण्यासाठी गव्हर्नमेंटने ही योजना आणली होती. तिचं नाव आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. या योजनेद्वारे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बँकांना प्रोत्साहित केलेलं आहे, की तुम्ही जास्त होतकरू तरुण-तरुणींना लोन द्या आणि या लोनमध्ये जर काही बरं वाईट झालं, म्हणजे लोन जर थकीत गेले, तर काही प्रमाणात शासन सुद्धा याची गॅरंटी घेत आहे, की बँकांना काही स्वरूपात गॅरंटी हे गव्हर्नमेंट प्रोव्हाईड करणार आहे. त्याच्यामुळे बँकांना जास्त याच्यामध्ये घाबरण्याची गरज नाही आणि म्हणूनच बँका एक चांगल्या प्रकारे लोन याच्यामध्ये सँक्शन करत आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, की आपण जवळ-जवळ आत्तापर्यंत म्हणजे 2015ला ही स्कीम सुरू झालेली आहे आणि आता आपण 2024 मध्ये आहोत. तर जवळ-जवळ 30 लाख करोड रुपीज म्हणजे 30 लाख करोड एवढा फायनान्स या योजनेच्या अंतर्गत वेगळ्या-वेगळ्या बिझनेसेसला बँकांच्या माध्यमातून हे पूर्ण देशभर झालेलं आहे. मागच्या वर्षीचं उदाहरण जर आपण बघितलं 2023 आणि 24चं, तर जवळ-जवळ 4.5 लाख ते 5 लाख करोड एवढी मोठी अमाउंट या मुद्रा योजनेमध्ये डिस्बर्स झालेली आहे आणि याचा फायदा हा
आपल्या देशातील तरुण-तरुणींना ज्यांना नवीन बिझनेस सुरू करायचे आहेत त्यांना मिळालेला आहे. त्याच्यामुळे असं याच्यात नाही की मुद्रा लोन मिळत नाहीये. एवढी मोठी अमाउंट ही बँकांनी डिस्बर्स केल्यामुळेच आकडे आपल्या समोर आहेत आणि हे काही फेक आकडे नाहीयेत. हे वेबसाईटवरती तुम्ही जाऊन जरी चेक केलं तर एवढी मोठी रक्कम ही बँकांनी वितरित केलेली आहे आणि याचा फायदा नक्की हा लोकांना होत आहे. आता हे लोन कोण-कोण घेऊ शकतं? तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल असेल, एखादी प्रोप्रायटरशिप फर्म तुमची असेल, पार्टनरशिप फर्म असेल किंवा एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तुम्ही स्थापन केलेली असेल. अशी प्रत्येक जी स्थापन केलेली किंवा इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे, ती हे लोन घेऊ शकते. तो तुमचा व्यवसाय ट्रेडिंगमध्ये असेल, सर्व्हिस सेक्टरमध्ये असेल किंवा एखादं मॅन्युफॅक्चरिंग सेटअप तुम्ही स्वतःचं सुरू करत आहात. त्या प्रत्येकासाठी तुम्ही हे लोनला ॲप्लिकेशन हे करू शकता आणि हे सगळे लोकं याच्यामध्ये एलिजिबल आहेत. मग याच्यामध्ये व्याजदर नेमका किती लागतो? तर व्याजदर थोडा बँक टू बँक व्हॅरी होतो. तरीसुद्धा मुद्रा लोनमध्ये जो व्याजदर लागतो तो 9% पासून 11% व्हॅरी होतो. तर कंपॅरेटिव्हली आपण जर बघितलं की हे विनातारण कर्ज आहे. बाकी विनातारण कर्ज जे आपण घेत असतो जसं की पर्सनल लोन आहे किंवा आणखी काही बिझनेस लोन आहे. त्याचे व्याजदर 12, 13, 14% एवढे मोठे असतात. तर या योजनेचा व्याजदर हा थोडा कमी आहे. 9% ते 11% म्हणजे खूप जास्त व्याजदर नाही. हा वार्षिक व्याजदर आहे. तर या मुद्रा लोनला 3 वेगळ्या-वेगळ्या भागांमध्ये गव्हर्नमेंटने डिव्हाईड केलेला आहे. म्हणजे जर एखादा छोटा बिझनेस आहे, एकदम छोटीशी ॲक्टिव्हिटी एखादा भाजीवाला आहे, त्याला एक भाजीचा व्यवसाय सुरू करायचा आहे. तर त्याला एक छोट्या अमाउंटची रिक्वायरमेंट आहे. त्याला काय 5-10 लाख रुपयांची गरज नाही. तर ₹50,000 मध्ये त्याचं काम होऊ शकतं. तर असे 50,000 पर्यंतचे जे लोन असतात, ते शिशु लोन म्हणून ओळखले जातात आणि त्याला एक कॅटेगरी बनवली आहे. मुद्रा लोनमधली जी पहिली कॅटेगरी आहे ती शिशु लोन. म्हणजे ₹50,000 जे कर्ज आहे ते या योजनेच्या अंतर्गत या प्रामुख्य घटकामध्ये मोडले जातात. दुसरं आहे की तुमचं जर लोनची रिक्वायरमेंट ही 50,000 पेक्षा जास्त आणि 5 लाखांपर्यंत असेल, तर त्याला किशोर असं म्हटलं जातं. हे किशोर कॅटेगरीमध्ये हे अप टू ₹5,00,000 लोन हे दिले जातात आणि ₹5,00,000 वरती म्हणजे मुद्रा योजनेचे जे पहिले लिमिटेशन होतं की अप टू ₹10,00,000 लिमिट मिळणार आहे. तर 5,00,000 ते 10,00,000 मधले जे कर्ज होते ते तरुण कॅटेगरीमध्ये येत होते आणि आता ते नवीन अर्थसंकल्पामध्ये जे अमेंडमेंट केलेलं आहे की याच्यामध्ये जे तरुण कॅटेगरी आहेत ज्यांना अप टू ₹10,00,000 कर्ज बँका देऊ शकत होत्या, ह्या आता 10,00,000चं लिमिट वाढवून ₹20,00,000 एवढं केलेलं आहे. म्हणजे जे एक्झिस्टिंग कोणी बिझनेस करत असेल किंवा नवीन काही बिझनेस सुरू करायचा असेल आणि तो तरुण कॅटेगरीमध्ये जर मोडत असेल, तर तो व्यक्ती आता ₹20,00,000 पर्यंतचं कर्ज हे बँकेकडे मागू शकतो आणि त्याला हे मुद्रा योजनेमध्ये बँकेकडून मिळणार आहे. आता हे जे लोन आहे, हे कोणकोणत्या पर्पजसाठी नेमकं मिळणार आहे? आपण बघितलं की मॅन्युफॅक्चरिंग जर युनिट असेल, तर त्याच्यामध्ये लागणारं रॉ मटेरियल तुमच्यासाठी आहे. तुम्हाला डे टू डे वर्किंग कॅपिटल तुमच्या बिझनेससाठी जे लागणार आहे, म्हणजे सॅलरी असू शकते त्याच्यामध्ये, तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल असू शकतं आणि जे बाकीचे एक्सपेन्सेस तुमच्याकडे आहेत, या सगळ्यांसाठी हे लोन वर्किंग कॅपिटलच्या स्वरूपात तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर एखादी मशिनरी पर्चेस करायची आहे, त्याच्यासाठी तुम्हाला टर्म लोन मिळू शकतं. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुमची जी लोकांकडून येणारी उधारी आहे, जो तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट असणार आहे, या सगळ्या गोष्टींसाठी हे लोन तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला रॉ मटेरियल्स ठेवण्यासाठी, मशिनरी पर्चेस करण्यासाठी असेल किंवा आणखी आपले जे येणे आहेत बिझनेसमधून ते सगळं मॅनेज करण्यासाठी हे लोन हे मिळत असतं. ॲग्रीकल्चर ॲक्टिव्हिटी जर काही असेल, ॲग्रीकल्चर लोन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यासाठी हे मुद्रा लोन मिळणार नाही. कारण ॲग्रीसाठी ऑलरेडी आपल्याकडे वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड बऱ्याच स्कीम आपल्या बँकांमध्ये असतात. त्याच्यामुळे ॲग्रीकल्चर रिलेटेड जी ॲक्टिव्हिटी आहे, जी 100% ॲग्री रिलेटेड आहे, त्याच्यासाठी मुद्रा लोन हे दिलं जात नाही आणि अशा लोकांचं ॲप्लिकेशन हे बँकेमध्ये ॲक्सेप्ट होत नाही किंवा ॲक्सेप्ट झालं तर ते रिजेक्ट केलं जातं. कारण तो बिझनेस टाइप हा ॲग्रीकल्चर ॲक्टिव्हिटीमध्ये मोडला जातो. आता याच्यामध्ये काही प्रोसेसिंग फी आपल्याला बँकांना द्यावी लागते का? तर जनरली आपण जर लोन्स घ्यायला गेलो, त्याच्यामध्ये 1% ते 2% एवढी प्रोसेसिंग फी आपल्याला द्यावी लागते. पण ही गव्हर्नमेंटची एक विशिष्ट स्कीम असल्यामुळे अप टू ₹5,00,000 जे लोन आपण घेणार आहोत, म्हणजे आपला जो शिशु आणि किशोर गट आहे, याच्यामध्ये जे लोन आपल्याला सँक्शन होणार आहे, त्याच्यामध्ये कोणतीही प्रकारची प्रोसेसिंग फी आपल्याला बँकांना द्यायची नाही आणि 5,00,000च्या वरती जे लोन आहे, अप टू 5,00,000 ते 20,00,000 पर्यंत, याच्यामध्ये एक अर्धा टक्का ते 1% एवढी प्रोसेसिंग फी आपल्याला बँकांना द्यायची असते. आता मुद्रा योजनेचं लोन प्रामुख्याने लोकांना जवळ-जवळ 7 वर्षांसाठी मिळत असतं. म्हणजे 7 वर्षांची परतफेड ही मुद्रा लोनमध्ये दिली जाते. काही बँकांमध्ये त्याला मोरेटोरियम पिरियड वगैरे दिला जातो. म्हणजे तुम्हाला एखादं युनिट सेटअप करायचं आहे, ते लगेच सेटअप केलं की आपल्याला इन्कम जनरेशन हे होणार नाहीये. आपल्याला काही पिरियड लागणार आहे, की इन्स्टॉलेशन असेल मशिनरीचं, नंतर तुमचा प्रॉडक्ट तयार होणार आहे, नंतर तो मार्केटमध्ये जाणार आहे. तर याच्यासाठी एक मोरेटोरियम पिरियड बँकांकडून दिला जातो आणि त्याच्यामुळे हा पिरियड थोडासा व्हॅरी होतो. तर साधारणतः 7 वर्षापर्यंत हे लोन हे दिलं जातं. हे लोन तुम्हाला प्रत्येक बँकेमध्ये किंवा एखादी एन-बी-एफ-सी असेल, नॉन बँकिंग संस्था ज्या असतात, वित्तीय संस्था, या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे लोन मिळणार आहे. प्रत्येक ठिकाणी ही स्कीम अवेलेबल आहे. याचे ऑनलाईन अर्जसुद्धा तुमच्या मुद्राच्या वेबसाईटवर तुम्ही जर सर्च केलं, तर ऑनलाईन अर्जसुद्धा तुम्ही याला करू शकता आणि तुमची बँकही सिलेक्ट करू शकता. आता हे लोनचं ॲप्लिकेशन करताना नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याकडे असायला हवेत, जेणेकरून आपला अर्ज हा पूर्णपणे बँकेला सबमिट होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही त्रुटी येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं याच्यातलं डॉक्युमेंट्स असणार आहे तुमचं के-वाय-सी. म्हणजे जर इंडिव्हिज्युअल असेल तर तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड. जर तुमची एखादी फर्म असेल तर त्या फर्मचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असू शकतं
MSMEचं लायसन्स असू शकतं, उद्यम सर्टिफिकेट असू शकतं, पार्टनरशिप डीड असू शकते किंवा रजिस्ट्रेशन ऑफ सर्टिफिकेट जे तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल. हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत, जे KYC डॉक्युमेंट्समध्ये मोडतात, ते तुमच्याकडे असायला हवेत. दुसरं आहे तुमच्या जे मशिनरी वगैरे तुम्ही पर्चेस करणार असाल, त्याच्यासाठी लागणारे कोटेशन्स, म्हणजे तुम्ही कोणत्या वेंडरकडून ह्या मशिनरी घेणार आहे, त्याची कॉस्ट काय आहे, त्याचं बायफर्केशन काय आहे, कोटेशनमध्ये असतं, ते तुमच्याकडे असायला हवं. जर तुमच्याकडे ITRs असतील, जर तुम्ही ITR भरत असाल रेग्युलर, तर ITRचे डॉक्युमेंट्स तुम्हाला याच्याबरोबर सबमिट करायचे आहेत. आणि जे मार्जिन मनी, म्हणजे तुम्ही बिझनेस सुरू करताना 100% लोन आपल्याला मिळत नसतं. एक 10%, 15% मार्जिन हे स्वतःचं भरायला हवं असतं. म्हणजे जर माझा 10 लाख रुपयांचा प्रोजेक्ट असेल, तर 1 लाख 2 लाख रुपये माझे स्वतःचे मी बिझनेसमध्ये गुंतवणं अपेक्षित असतं. आणि उरलेलं फंडिंग हे आपल्याला या लोनच्या स्वरूपात बँकांकडून मिळत असतं. हे मार्जिन मनी जर आपण ऑलरेडी लावलं असेल, तर त्याचा पुरावा माझ्याकडे हवा, त्याचे बिल्स माझ्याकडे हवेत. अदरवाईज माझ्या बँक अकाउंटमध्ये तेवढं मार्जिन मनी दिसायला हवं, की बँकेच्या जर लक्षात येईल, की ह्याच्याकडे मार्जिन मनी हे 2 लाख आहे आणि आपण 8 लाख, तर टोटल प्रोजेक्ट कॉस्ट 10 लाख रुपये आहे. ही सॅटिस्फॅक्टरी हा माणूस कंप्लीट करू शकतो आणि याचा प्रोजेक्ट हा कंप्लीट होऊ शकतो. त्याच्यानंतर जर तुमचा काही त्या पर्टिक्युलर बिझनेसमध्ये एक्सपिरियन्स असेल, तर त्या एक्सपिरियन्सचं डॉक्युमेंट किंवा एखादं विशिष्ट ट्रेनिंग तुम्ही घेतलं असेल, ते तुम्ही याच्याबरोबर तिथे जोडायचं आहे. शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आपल्याला याच्याबरोबर सबमिट करायचं, ते म्हणजे आपला प्रोजेक्ट रिपोर्ट. प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काय असतं, की मी जो बिझनेस करणार आहे, त्याला मी जे लोन घेणार आहे, ते लोन माझं कोणकोणत्या कारणांसाठी हे इन्व्हेस्ट होणार आहे, म्हणजे याच्यातून मशिनरीजला किती माझा खर्च होणार आहे, मला वर्किंग कॅपिटलला काय खर्च होणार आहे, आणि हे खर्च मी केल्यानंतर जो माझा बिझनेस सुरू होणार आहे, याच्यामधून नेमके कोणकोणत्या प्रकारे मला इन्कम जनरेशन हे सुरू होणार आहे आणि किती कालावधी मला हे पैसे जनरेट व्हायला सुरू होणार आहे. मग त्याच्यामध्ये माझं प्रोजेक्शन्स असणार आहे, जे कॅश इन्फ्लो आपण ज्याला म्हणतो, की पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, असा 7 वर्षांचा प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला करायचा आहे. कारण 7 वर्षासाठी आपण लोन घेत आहे. तर 7 वर्षामध्ये मला कसं-कसं याच्यामध्ये कॅश फ्लो होणार आहे आणि मी कसं बँकेचं लोन हे रिपेमेंट त्याच्यामधून करणार आहे, याचं एक व्यवस्थित माहिती ही प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असायला हवी. त्याच्यामुळे प्रोजेक्ट रिपोर्ट हा अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. ते अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या एखाद्या चांगल्या चार्टर्ड अकाउंटकडून तुम्ही हे प्रिपेअर करायला हवं. ज्याच्यामुळे बँकेला खात्री पटते, की या बिझनेसमधून असे इन्कम जनरेट होणार आहेत आणि जे लोन आपण ह्या पर्टिक्युलर व्यक्तीला किंवा संस्थेला देत आहोत, ते व्यवस्थितपणे आपलं रिपेमेंट होणार आहे, हे या प्रोजेक्ट रिपोर्टवरून ते बँकांना कळत असतं. त्याच्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आपल्याला याच्यामध्ये सबमिट करायचं आहे. शेवटचा मुद्दा आपण याच्यातला बघणार आहोत, की नेमके कोणत्या कारणामुळे हे लोन रिजेक्ट होत असतात आणि आपल्याला कोणकोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, की आपले जे लोन आहे, जे ॲप्लिकेशन आपण करणार आहोत, ते सँक्शन होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतील. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आपण जे बघितलं, की जे आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करायचा, तो अतिशय चांगल्या प्रकारे बनवलेला पाहिजे. म्हणजे बँकेमध्ये तो सबमिट केला, की त्यांच्या लक्षात आलं पाहिजे, की बाबा रिअली या बिझनेसमधून काहीतरी चांगलं होणार आहे, चांगला इन्कम जनरेशन होणार आहे आणि आपण जे लोन देत आहोत, ते व्यवस्थितपणे रिपेमेंटही होणार आहे. तर हे एक अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. ते चांगल्या चार्टर्ड अकाउंटकडून आपल्याला प्रिपेअर करून घ्यायचं आहे. दुसरं आहे, की जो बिझनेस आपण सुरू करणार आहोत, त्याच्यामधलं परफेक्ट नॉलेज हे आपल्याला असायला हवं. म्हणजे जेव्हा बँकेमधला व्यक्ती आपला पर्सनल डिस्कशन करत असतो, आपण जेव्हा त्याच्याबरोबर साईट व्हिजिट करत असतो, ते वेगळे-वेगळे प्रश्न आपल्याला विचारत असतात. तर त्या बिझनेसबद्दल जे काही प्रश्न त्यांच्याकडे असतील, त्यांना कदाचित त्याच्यातलं नॉलेज नसेल, पण ते जेव्हा व्हिजिटला येतात, तेव्हा ते वाचून येत असतात, ते Googleमध्ये सर्च करून येत असतात, की या बिझनेसमध्ये नेमके कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी असतात. तर या सगळ्या ॲक्टिव्हिटी जेव्हा ते आपल्याला प्रश्न विचारतात, तेव्हा आपण अतिशय एक्सपर्टपणे त्याचे आन्सर हे देऊ शकलो पाहिजे. म्हणजे आपण जो बिझनेस सुरू करणार आहोत, त्याच्यामधलं व्यवस्थित नॉलेज हे मला असायला हवं, की उगाच मी सुरू करायचं आहे, लोन मिळतंय आणि मी ॲप्लाय करतोय, असं काही केलं आणि ते जर लक्षात आलं, की बाबा या व्यक्तीला पूर्णपणे याच्यातली माहिती नाहीये, तर ते लोन तुमचं रिजेक्ट होण्याचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामुळं जे आपण सुरू करणार आहोत, त्याचं नॉलेज आपल्याकडे व्यवस्थितपणे असायला हवं. दुसरं, तुमच्याकडे एखादा एक्सपिरियन्स त्या पर्टिक्युलर क्षेत्रातला असायला हवा. उगाच मला त्यातला एक्सपिरियन्स नाहीये आणि मी जाऊन हा बिझनेस सुरू करतोय, तर त्याच्यामध्ये सुद्धा रिजेक्शनचे चान्सेस हे खूप जास्त असतात. त्याच्यामुळे ज्या लाईन ऑफ ॲक्टिव्हिटीमध्ये मला एक्सपिरियन्स आहे, मला नॉलेज आहे, त्याच्यामध्येच मला व्यवसाय सुरू करायचा आणि त्याच्यासाठी माझं लोन ॲप्लिकेशन जर मी केलं, तर ते पात्र होण्याचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणात असतात. आणखी महत्त्वाचे पॉइंट याच्यातले काय आहे, की तुमचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे, जो सिबिल आपण शिकलो होतो, तो सिबिल रिपोर्ट तुमचा चांगला असायला हवा. असं नको, की तुम्ही याच्या अगोदर कोणकोणते लोन घेतले होते, त्याच्यामध्ये तुम्ही डिफॉल्ट्स केलेले आहेत आणि तुमचा ब्युरो रिपोर्ट हा खराब झालेला आहे किंवा तुमच्या लोनमध्ये डी-पी-डीज, एन-पी-एस अशा गोष्टी, वेगळ्या-वेगळ्या गोष्टी ज्या टेक्निकल बँक तुम्हाला सांगणार आहे, त्या दिसतायत. असं जर काही असेल, तर तुम्हाला लोन हे मिळणार नाहीये. जरी गव्हर्नमेंटनी योजना आणली असेल, तरी याच्यासाठी हे नियम आहेत, की तुमचा ब्युरो रिपोर्ट चांगला असावा, तुमचं क्रेडिट हिस्ट्री चांगली असावी. ही खराब असेल, तर तुमचं लोन ॲप्लिकेशन हे 100% रिजेक्ट होणार आहे. त्याच्यामुळे ॲप्लिकेशन सबमिट करण्याच्या अगोदर तुम्ही तुमचा स्वतःचा ब्युरो रिपोर्ट हा चेक करू शकता. तर कसा चेक करायचा आपण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. नंतर कोणत्याही फेक कमिटमेंट, खोटे डॉक्युमेंट्स हे बँकेला सबमिट करायचे नाही. बऱ्याच वेळा बँकेमध्ये काम करताना असं लक्षात येतं, की लोकं खोटे कोटेशन सबमिट करतात. एक्झलरेटेड कोटेशन्स असतात. म्हणजे 10,000 ची वस्तू असेल, तिला किंमत वाढवून ₹20,000 दाखवले जाते.
तर या गोष्टी बँकेमध्ये लक्षात येत असतात. जे क्रेडिट अंडररायटिंग करत असतात ते लोकं एक्सपर्ट असतात. त्यांना वेगळ्या-वेगळ्या बिझनेस फील्डचा, बिझनेस सेक्टरचा अनुभव असतो आणि त्यांच्या लक्षात येतं, की बाबा या गोष्टीची किंमत एवढीच आहे आणि ही एक्झलरेट करून ही जास्त दाखवलेली आहे. आणि असं जर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये केलं, तुमचे डॉक्युमेंट जर खोटे सबमिट केले, तर ते लोन तुमचं रिजेक्ट होण्याचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामुळे व्यवस्थितपणे जी ॲक्चुअल माहिती आहे तीच आपल्याला बँकेमध्ये सबमिट करायची आहे. तर आशा करतो की प्रधानमंत्री मुद्रा योजना तुम्हाला व्यवस्थितपणे समजली असेल. तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजीही घ्यायची आहे जेणेकरून तुमचं लोन सँक्शन होणार आहे. तर अशी ही जी योजना गव्हर्नमेंटने आणलेली आहे, याचा चांगला लाभ लोकांनी घ्यावा. जवळ-जवळ 20 लाख रुपयांचं फायनान्स हे तुम्हाला विना तारण आणि विना गॅरंटर हे बँकांमधून मिळत आहे. तर ही अतिशय चांगली संधी ज्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, ज्याला व्यवसायामध्ये काहीतरी वाढ करायची आहे, ॲडिशनल मला युनिट सुरू करायचं आहे, त्यांच्यासाठी अतिशय चांगली संधी ही गव्हर्नमेंटने उपलब्ध करून दिलेली आहे. तर याचा चांगला फायदा तुम्ही करून घ्याल, मी अशी अपेक्षा करतो. तुमचे आणखी काही मुद्रा योजनेबद्दलचे प्रश्न असतील, तुम्हाला काही सँक्शनमध्ये अडचणी येत असेल, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. त्याचे व्यवस्थित उत्तरं मी तुम्हाला या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या क्वेशनवरती देण्याचा प्रयत्न करेल. आणि असे छान-छान विषय आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक बटन प्रेस करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत धन्यवाद.